हां, आज हे औषध जर आम्ही आमच्या बाळाला दिलं असतं तर काय झालं असतं खरंच माहिती नाही मला. खूप जास्त राग येतोय हा व्हिडिओ बनवताना. अवेअरनेस व्हिडिओ आहे. सगळ्यांनी नक्की बघा आणि सगळ्यांना सांगा. हे औषध छोट्या बाळासाठी आणलं होतं मेडिकलमधून 2 दिवसापूर्वी आणि औषध देताना नेहमीच्या सवयीप्रमाणे मी एक्सपायरी डेट बघितली. इथे दिसतंय. तर एक्सपायरी डेट आहे एप्रिल 2026 आणि सहज म्हणून नीट बघितलं असं का दिसते तर कळलं की हे पेनाने सगळं गिरवलं आहे. एक्सपायरी डेट होती 2025 आणि त्यांनी ते 2026 केली आहे. तर 20 रुपयासाठी लोक इतके वाईट वागायला लागलेले आहेत की लहान बाळांचं औषधसुद्धा असं करतात, लहान बाळांच्या जीवाशी सुद्धा खेळतात. तर मोठ्या माणसांचं विचारायलाच नको. पूर्ण डेट बदलली आहे. 1 वर्षापूर्वी एक्सपायर झालेलं औषध बाळाला दिलं असतं तर किती त्रास झाला असता किंवा काय झालं असतं. खरंच खूप राग येतोय मला. एवढंच नाही, बॉक्सवरच नाही तर ह्या बॉटलवर सुद्धा त्यांनी इथे डेट बदलली आहे. आणि मला असं वाटतं की हा जो सगळा नालायकपणा सुरू आहे याच्यावर ॲक्शन घेऊन किंवा पुढे हे सगळं करण्यापेक्षा आपण स्वतःची काळजी घेतली पाहिजे, आपल्या घरातल्या लहान मुलांची काळजी घेतली पाहिजे. आणि प्रत्येक वेळी डेट चेक करा. हे अशा प्रकार होतात त्यावर विश्वास बसत नाही आजकालच्या काळात. तर हे असं जे केलेलं आहे तर असं हाताने इथली दिसते प्रिंट वेगळी आणि हे सगळं डार्क आहे, हे सगळं पेननी लिहिलेलं दिसतं. इकडे तर क्लिअर कळतंय पेननी लिहिलेलं आहे हे. तर खरंच काळजी घ्या. आणि असे वाईट लोक आहेत, वाईट प्रवृत्ती अजूनसुद्धा आहे आजकालच्या काळात. इतक्या मॉडर्न जगात हे सगळं होतंय, शब्द नाही आहेत माझ्याकडे. तर सगळ्यांनी काळजी घ्या. भरपूर लोकांपर्यंत हे व्हिडिओ पोहोचवा. जर 20 रुपयांसाठी लोकांचे जीव घेणे मग यांचे सगळे हे सुरू आहे तर जे इतके मोठे हजारोंची औषधं मिळतात त्यासाठी लोक काय करत असतील. तर स्वतःची खूप काळजी घ्या. सगळ्यांनी अवेअर राहा आणि सगळं चेक करूनच कायम वापरत जा.